जळगाव जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहकारी सोसायटी अर्थात कळसा सोसायटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवडणूक पार पडली आहे। अध्यक्षपदी सहकार गटाच्या संचालक रागिनी चव्हाण तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड यांची निवड करण्यात आली। निवडीनंतर संचालक आणि समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला। ठरवून दिलेल्या कार्यकाळानुसार पूर्वीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर ही फेर निवडणूक झाली। अध्यक्षपदी रागिनी चव्हाण तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली। आशिया खंडातील सर्वात मोठ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकारी संस्थांपैकी एक मानल्या जाणाऱ्या कळसा सोसायटीच्या 119 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिला अध्यक्षपदावर विराजमान झाल्या आहेत। निवडीनंतर महिला व पुरुष संचालकांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत आनंद उत्सव साजरा केला। नव्या अध्यक्ष रागिनी चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात महिला सभासदांच्या हितासाठी प्राधान्याने निर्णय घेण्याचा संकल्प व्यक्त केला। आज आपल्या कळसा सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झाली। अध्यक्षपदासाठी आदरणीय रागिनीताई चव्हाण, उपाध्यक्ष गटासाठी अनिल कौतिक गायकवाड यांची नेमणूक झालेली आहे। तर सर्वप्रथम बघतोय की आम्ही मागच्या 2024 पासून कळसा सोसायटीमध्ये अशी परंपरा करतोय की जेणेकरून घोडेबाजार होणार नाही, संस्थेच्या प्रगतीमध्ये बाधा येणार नाही, त्यासाठी आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष हे बिनविरोध निवडावे यासाठी मागच्या 2024च्या निवडणुकीत प्रयत्न केले। त्यावेळी ते सफल झाले। त्यावेळी आदरणीय अजब सिंग पाटील आणि पवार सर हे अध्यक्ष उपाध्यक्ष झाले आणि त्याचप्रमाणे तीच परंपरा आज सुद्धा आम्ही अंमलात आणली। अध्यक्ष आदरणीय रागिनीताई, उपाध्यक्ष अनिल गायकवाड हे झाले, म्हणजे ही परंपरा कायम चालू राहील आणि याचा मागचा मूळ हेतू म्हणजे संस्थेच्या प्रगतीचा। त्याच्यामध्ये जर आपण सर्व समविचारी लोक एकत्र आलो तर नक्कीच संस्थेची प्रगती होते, म्हणून आम्ही हा पायंडा पाडलेला आहे। विरोधकांनी देखील आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। यामागचं राजकारण तुमच्या काळात कसं असणार? ते बघा, विरोधक आम्ही मानतच नाही, आम्ही समविचारी लोक एकत्र आलेलो आहेत। त्याच्यात सहकार लोक, सहकार प्रगती गटातही लोक आहेत। ज्या लोकांनी बाकीचे लोक मतदानाला आले नाही त्यांनी यायला पाहिजे होतं, कारण हा एक ठराविक काळासाठी विषय असतो, परंतु आपल्याला संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं आमचं मत होतं, परंतु ते मतदानाला येऊ शकले नाही, आले नाही। मॅडम काय सांगणार, कळसा सोसायटीच्या अध्यक्षपदी आहे या कळसा सोसायटीचा जर इतिहास बघितला तर प्रत्येक वेळी या ठिकाणी निवडणूक पार पडते, मात्र पहिल्यांदा या ठिकाणी निवडणूक बिनविरोध झालेली आहे। सहकार गटाकडून तुमच्या अध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाली, काय पहिली प्रतिक्रिया असणार? पहिली प्रतिक्रिया निश्चितच आनंदाची आहे, कारण जिथे 40 ते 50% महिला सभासद आहेत तिथे सोसायटीच्या 119 वर्षाच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदा महिलेला अध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे आणि हे निश्चितच एक चांगले पर्व आहे की जिथे बिनविरोध निवडणूक झालेली आहे। पण ही दुसऱ्यांदा, कारण याआधी सुद्धा मागचे जे अध्यक्ष होते अजब सिंग काका, तर त्यांच्या काळातही बिनविरोध निवडणूक अध्यक्षांची झालेली होती। त्याचा एक हेतू हाच होता की आपण समविचारी लोकांनी एकत्र येणं आणि सभासदांच्या हितासाठी कार्य करणं, आणि तोच हेतू 1.5 वर्षामध्ये जे मागचे चांगले चांगले निर्णय घेण्यात आले त्या निर्णयाचीच परिणती होती की तशा अल्पमतात असलेल्या आम्ही 2च महिला संचालक आहोत, परंतु त्यातही मला त्यांनी संधी दिली। त्याचं कारण एकमेव आहे की त्या निमित्ताने महिलेला नेतृत्व करण्याची संधी देणं आणि महिला संचालकाच्याही मनात काही असेल तर त्या पूर्णत्वास नेण्यासाठी मार्गदर्शन करणं हाच हेतू आहे। त्याच्यामुळे हा एक चांगला पायंडा पडतो आहे की बिनविरोध अध्यक्षाची निवड होते, त्याच्याबद्दल मला निश्चितच आनंद आहे। आणि हे सगळे अभ्यासू संचालक, अभ्यासू असे आमची श्रेष्ठी, कारण सहकार गटाचा एक विशेष असा आहे की तो गट नव्याने निर्माण झालेला नाही। आदरणीय बीबी आबांच्या काळापासून एक सक्रिय असा गट निवृत्त झालाय तरीही सहकार गटाच्या मागे ध्येय धोरणे ठरवण्यामागे उपस्थित असतो आणि अशा लोकांच्या अभ्यासू याचा
उपयोग संचालकांना होत असतो. ध्येय धोरणांवर परिणाम करणारे विचार ते मांडत असतात आणि त्या आजी माजी संचालक श्रेष्ठी नेतृत्व यांच्या सगळ्यांच्या सूचना त्यांचा अभ्यास विचारात घेऊन कार्यरत राहणं याला मी प्राधान्य देईल. कारण सर्व संचालक हे खूप अनुभवी आहेत, ज्यांना बघत बघत मी लहानाची मोठी झालेली आहे आणि त्यांच्या मुलाच्या सूचना त्यांचं मार्गदर्शन याच्याखाली निश्चितच एकमताने आदरणीय अजब काका असतील किंवा आमचे अध्यक्ष उदय बापू असतील किंवा मनोज अण्णा असतील किंवा आपले सुनील अण्णा असतील, तर या सगळ्यांच्या अभ्यासाचा उपयोग मला निश्चितच होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चांगलं मार्गक्रमण करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. तुम्ही अध्यक्षपद आता धोरण पकड घेतलेले आहेत, तर सभासदांच्या हितासाठी काही आगामी निर्णय काही घेणार आहात? तसं पाहता मला किती कार्यकाळ अंमलबजावणीसाठी मिळतो त्यावर अवलंबून आहे. कारण आता फक्त 11 महिने पुढच्या निवडणुकीसाठी शिल्लक आहेत. त्यामधून माझ्या वाट्याला किती कार्यकाळ येतो त्यामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये खूप चांगले चांगले निर्णय गटाने घेतलेले आहेत एकमताने आणि त्याच्यात शिल्लक असं काही राहिलेलं नाहीये. पण तरी सुद्धा स्त्री सभासदांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या हितासाठी काहीतरी निर्णय घेण्याची जर संधी मिळाली तर ते निश्चितच सगळ्यांच्या मार्गदर्शनाने मी करण्याचा प्रयत्न करणार.